श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स. बघा मित्रांनो, आज आपला उपाय तोडग्यांचा व्हिडिओ आला नाही कारण घरात फराळाचा कार्यक्रम सुरू होता. आज मी बनवल्या तिळाच्या करंज्या. मग इकडे मी तीळ भाजून घेतले लालसर आणि तिळाच्या करंजीसाठी असा मऊ मऊ गुळाचा चाकूने कापून घेतला. मस्त असा मऊ गुळ होता, त्यामुळं म्हटलं किसण्यापेक्षा आपलं असा कट केला तरी चालेल. आणि अर्धा किलो तिळाला मी जवळजवळ 1 किलोच्या थोडंसं कमी म्हणजे 3 पावशर म्हटलं जाईल एवढा गुळ टाकलेला. बघा, खूप अशा मस्त करंज्या झाल्या. आणि मग असा गूळ हा मी किसून घेतला. आमची श्रेया व्हिडिओ घेत होती, त्यामुळे थोडासा कॅमेरा हालत होता इकडे तिकडे थोडासा. नंतर मी खोबरे खिसण्याऐवजी कट करून घेतले. म्हटलं पटकन होईल कारण खिसणीने खिसायला जास्त वेळ लागेल. मग मी खोबऱ्यांचे काप असे केले आणि ते थोडेसे लालसर भाजून घ्यायचे होते मला, कारण कच्चं खोबरं टाकलं तर थोडासा जास्त दिवस करंज्या राहिल्या तर कोमट वास सुटतो. म्हणून मग मी थोडेसे काप कट केले आणि नंतर लालसर असे भाजून घेणार होते. इकडे माझं खोबरं कट करणं चालू होतं आणि श्रेया विचारत होती व्यवस्थित घेते का व्हिडिओ. म्हटलं ठीक आहे. मग गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आणि कापलेले खोबऱ्याचे काप जे होते ते असे कढईमध्ये हलक्या हाताने लालसर भाजायला घेतलं. सर्दी झाली मित्रांनो, त्यामुळे थोडा घसा दुखतोय, जास्त मोठ्याने बोलता नाही येते. मग पुन्हा असा खोबरा जरा लालसर भाजून घेतला मी. दिवाळीच्या काल थोडी खरेदी पण केली, पंत्या पण आणल्या आणि पूजेसाठी साहित्य जे असतं ते पण घेऊन आले. म्हटलं आजपासून थोडं फराळाला सुरुवात करता येईल. तर इकडं मग मी रवा घेतला, त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि तेल टाकलं थोडंसं. आणि आता पीठ मळायला घेतलं करंजीचं. मग ते करंजीचं पीठ जरा जास्त वेळ मळावं लागलं. इकडे सारणाचं साहित्य काढून ठेवलं होतं गार करायला. मग असं थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेतलं. आणि माझी जरा चूक झाली कारण पीठ मळायला थोडा बारीक रवा घ्यायला पाहिजे होता. मी मोठा रवा घेतला, त्यामुळे मला पीठ मळून खूप घ्यावं लागलं, बराच वेळ लागला. हे बघा, आता आपला रेडी झाला डो करंजीसाठीचा. आता इकडे तोपर्यंत तीळ गार होत होते आणि म्हटलं तीळ गार झाल्यानंतर मिक्सरला लावता येईल. गरम हात पिठाला बरंच पाणी लागत होतं मित्रांनो, मोठा रवा होता म्हणून. मग जास्त वेळ त्याला पाणी घालून एकदम मळू घेतलं म्हटलं तरी चालेल. खूप मळावं लागलं पीठ, तवा ते फुललं. मग त्या पिठाला म्हटलं 2-3 तास रेस्ट कर बाबा, तेव्हाच तो फुगेल रवा. इकडे श्रीवासची शूटिंग करत होती. मी जाळीतून घेत होती भांड्याच्या, कधी कॅमेरा हलवत होती. फायनली डो बनला.
तरी पण वाटलं की आणखीन जसं पाहिजे तसं मऊ झालंच नाही पीठ. पुन्हा मी त्यात पाणी घातलं आणि मळत बसले. हळूच पडन पाणी. ती पाणी घातलं तरी रवा फुगायचं नावच घेत नव्हता मित्रांनो. खूप ताण दिला त्या पिठाने. आता उद्या मी ठरवलं, म्हटलं जेव्हा बाकराच्या करंज्या करेल तेव्हा छोटाच रवा यूज करेल म्हणून. तरी माझ्या अंदाजे त्यात पाणी लागतच होतं आणखी, कारण ते पीठ फुगायचं नावच घेत नव्हतं. रवा असा कचकच जाणवतच होता त्यात. भिजायला खूपच वेळ लागत होता. शूटिंग कर बरं. काल एक दुकानात जाऊन शेवगा एक आणला शेवीसाठी मित्रांनो. 600 रुपये लागले. खूप महाग लागला बहुतेक मला, कारण 600 रुपये खूपच होतं. पितळी शेवगा आहे. मग ह्या पिठाला असं कॅरी बॅगमध्ये घातलं मी आणि बस बाबा म्हणलं भिजत. आता किती वेळ त्याला मळत बसणार नाही का. त्याला ना मऊ होतो. अशा पद्धतीनं माझं मग फायनली पीठ फुगलं आणि ते झाकून 2-3 तास आणि नंतर मग मी आता जे अगोदर तीळ बारीक करून घेतले, भाजलेले करंज्याचं पीठ मळून ठेवलं करून घातला, कारण एकदम बारीक होत होतं, ते मला नको होतं. हे आपलं आणि जे गूळ आणि खोबरा बारीक करून घेतला मी आता मिक्सरला वाटून त्यामध्येच मिक्स केलं आणि मग मस्त असं सारण तयार झालं. मग मी काय केलं, शेवी थोडी हेल्प करत होती. मग इकडे मी अशी करंज्या तळत होते आणि शेव कॅमेरा पकडून उभी होती. आणि फायनली मग आपल्या करंज्या तळून झाल्या. तळताना पण फास्ट गॅस ठेवायचा कधी पण तिळाच्या करंज्या करताना मित्रांनो, जेणेकरून त्या मस्त फ्राय होतात. माझं लक्ष करंज्या तळण्याकडे होतं, तर श्रेयाचं लक्ष होतं कॅमेऱ्यात बघ म्हणून. मग मी थोडीशी स्माईल केली आणि अशा आपल्या गरम गरम तिळाच्या करंज्या रेडी झाल्या मित्रांनो. अगोदर फिरकीचा साच्याचा जो चमचा असतो तो मी घेतला होता कट करायला, पण त्याने काय मला जमलंच नाही व्यवस्थित. मग मी हातावरतीच दाबल्या आणि नखाने प्रेस करून अशा करंज्या भरल्या. मग लास्टचा गाणा होता पाचचा आणि आणखीन थोडंसं पीठ भिजत ठेवलं होतं, कारण मला वाटलं की पीठ जसं पाहिजे तसा रवा फुललेला नव्हता करंजीचा. मग मी थोडंसं आणखीन जे राहिलेलं पीठ होतं ते रेस्ट करायला ठेवलं आणि निम्या पिठाच्याच करंज्या करून घेतल्यात, तळल्या. पण आणखीनही माझ्या मते जो रवा पिठातला पाहिजे होता तो फुललेला पाहिजे होता, तो फुलला नव्हता. इथं अशा